ओके स्टुडंट, आपण या लेक्चरमध्ये जे रिजनरेटिंग फीड हिटिंग आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर रिजनरेटिंग फीड हिटिंग यावरती फ्रिक्वेंटली तुम्हाला 4 मार्काला प्रश्न विचारला जातो. रिजनरेटिंग फीड हिटिंग काय आहे, त्याचे ॲडव्हान्टेज काय आहे, त्याचे डिसॲडव्हान्टेज काय आहे, हे देखील तुम्हाला फ्रिक्वेंटली विचारलं जातं. तर रिजनरेटिंग फीड हिटिंग मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतंय जी फिगर तुम्हाला दिसते ब्लॉक डायग्राम, तर ती तुम्हाला मी अगोदर एक्सप्लेन करतो. तर या ठिकाणी ही टर्बाइन आहे, दिसते या ठिकाणी. ओके, या टर्बाइन मध्ये काय केलं जातं, स्टीम आतमध्ये येते, त्यानंतर स्टीम ती काय होते, एक्सपांड होते. म्हणजे या ठिकाणी स्टीम काय होईल, एंटर होईल, त्यानंतर ती स्टीम त्या ठिकाणी एक्सपांड होते आणि टर्बाइन फिरवलं जातं आणि टर्बाइन जी काही मेकॅनिकल पॉवर आहे ती तयार करत असते. मग ह्या टर्बाइन मध्ये जी काही स्टीम आपण पाठवलेली आहे ती स्टीम, त्या स्टीम पैकी काही जी स्टीम आहे ती ड्रेन करायची, त्या ठिकाणी ती स्टीम, काही स्टीम ही बाहेर काढायची त्यामधून. समजतं, या ठिकाणी पहा, ह्या पॉइंटला काही स्टीम जी आहे ती बाहेर काढली आहे, त्यानंतर या ठिकाणी परत त्याच्या पुढे काही स्टीम ही बाहेर काढलेली आहे. त्याला आपण काय म्हणतो, ब्लेड करणे. दिसते या ठिकाणी, त्याला आपण म्हणतो ब्लेड म्हणजे काय, की ती स्टीम आपण काय केली, ह्या टर्बाइन मध्ये वेगवेगळ्या पॉइंटला आपण ती स्टीम काय करतो, जी काही स्टीम आपण टर्बाइनला सप्लाय केलेली आहे, या ठिकाणी टर्बाइनला जी काही स्टीम आपण सप्लाय केलेली आहे त्या स्टीम पैकी काही पार्ट, काही पोर्शन हा या ठिकाणी पहिल्या पॉइंटला आपण बाहेर काढली स्टीम काही प्रमाणात, त्यानंतर परत पुढे गेल्यानंतर ती स्टीम पैकी काही शिल्लक स्टीम ही बाहेर काढली आणि उरलेली जी स्टीम आहे ती टर्बाइन मधून एक्सपांड होऊन ती पुढे जाते, दिसते या ठिकाणी. मग ती स्टीम जी काही बाहेर आपण ब्लीड केलेली आहे, बाहेर काढलेली आहे, त्याला आपण म्हणतो ब्लीड करणे. समजतंय. मग ती जी काही ब्लीड केलेली जी काही स्टीम आहे ती कुठे पाठवायची, जी काही फीड वॉटर आहे जे आपण बॉयलरला सप्लाय करतो, म्हणजे बॉयलरला सप्लाय करण्यासाठी या ठिकाणी एक हॉटवेल असतो, की ज्या हॉटवेल मध्ये पाणी, वॉटर हे स्टोअर केलेलं असतं आणि ते पाणी रूम टेम्परेचरला असतं, त्याचं टेम्परेचर कमी असतं. मग ते पाणी आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी पुढे ते आपल्याला सप्लाय करावं लागतं. म्हणजे हॉटवेल मधून आपण ते पुढे पाठवतो, या ठिकाणी हा जो हीट एक्सचेंजर आहे त्या ठिकाणी जातं, त्यानंतर ते पाणी पहा या ठिकाणी पुढे सप्लाय करतो आपण बॉयलरला. या ठिकाणी जे काही बॉयलर आहे त्या बॉयलरला आपण काय करतो, ते वॉटर काय करतो, सप्लाय करतो. म्हणजे बॉयलरला जे गरम पाणी करून आपण ते पाठवणार आहोत, समजतंय. मग ते पाणी गरम करण्यासाठी या ठिकाणी 2 हीट एक्सचेंजर आहेत, दिसते या ठिकाणी. हे जे फीड वॉटर आहे जे आपल्याला सप्लाय करायचं आहे बॉयलरला, त्याला आपण म्हणतो फीड वॉटर. जे पाणी आपण बॉयलर मध्ये सप्लाय करत असतो, समजतंय. या ठिकाणी सपोज आपल्याला सप्लाय करायचं आहे हे वॉटर, हे वॉटर जे आपण बॉयलरला सप्लाय करतो त्याला म्हणतो आपण फीड वॉटर. मग ते जे काही फीड वॉटर आहे ते फीड वॉटर हॉटवेल मधून आपण घेतो, या ठिकाणी दिसते हॉटवेल मध्ये ते थंड असतं, रूम टेम्परेचरला असेल, आणि ते वॉटर आपण पुढे सप्लाय करत असताना आपण ते कुठे पाठवतो, हीट एक्सचेंजर मध्ये पाठवतो. मग ह्या हीट एक्सचेंजर मध्ये होतं काय, ह्या हीट एक्सचेंजर मध्ये आपण जी काही स्टीम आहे, बॉयलर मधून जी काही स्टीम तयार होते ती स्टीम आपण कुठे पाठवतो, टर्बाइन मध्ये पाठवतो. आणि टर्बाइन मधून ती जात असताना, ती एक्सपांड होत असताना काही पॉइंटला आपण ती स्टीम काय करतो, थोड्या प्रमाणात आपण ती या हीट एक्सचेंजर मध्ये पाठवतो. मग स्टीम ही गरम आहे, ती उष्ण असते, हिटेड असते, तिचं टेम्परेचर हे जास्त असतं. मग ती जर स्टीम आपण या ठिकाणी हीट एक्सचेंजरला पाठवली, त्या हीट एक्सचेंजर मध्ये काय करतो आपण, त्या स्टीमची, म्हणजे ही जी स्टीम ड्रेन करतोय आपण टर्बाइन मधून, ड्रेन करतोय म्हणजे काढतोय ऍट सेव्हरल पॉइंट.
एक ह्या ठिकाणी सेव्हरल पॉइंटला जी काही स्टीमचा जो काही पोर्शन आपण काय करतो ड्रेन करतो म्हणजे काढतो त्या ठिकाणी आणि जी सप्लाय करतो हीट एक्सचेंजरला आणि ह्या हीट एक्सचेंजर मध्ये आपण काय करतो हे जे फीड वॉटर जे थंड पाणी आहे ते त्या ठिकाणी जाते मग ते थंड पाणी गरम करण्यासाठी आपण ह्या स्टीमचा यूज करणार आहोत मग ही जी स्टीम आहे ती गरम आहे त्या स्टीमची हीट कोणाला मिळेल या हीट एक्सचेंजर मधून जे काही वॉटर पुढे जात आहे समजते जे काही वॉटर पुढे जात आहे या वॉटरला ती काय होईल स्टीम त्या ठिकाणी भेटेल आणि ते वॉटर काय होईल गरम होईल मग ते फीड वॉटर गरम होऊन आपण त्या बॉयलर मध्ये सप्लाय करणार आहोत समजते मग ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिजनरेटिव्ह फीड हिटिंग रिजनरेटिव्ह फीड हिटिंग समजतंय रिजनरेटिव्ह फीड हिटिंग म्हणजे काय की इट इज अ प्रोसेस ऑफ ड्रेनिंग द स्टीम म्हणजे जी स्टीम आहे ती काय केली आपण ड्रेन केली या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी ड्रेन केली या ठिकाणी ड्रेन केली म्हणजे ती दोन पॉइंटला टर्बाइन मध्ये समजतंय स्टीम फ्रॉम टर्बाइन म्हणजे या ठिकाणी ही जी स्टीम आहे कुठून घेतली आपण टर्बाइन मधून घेतली मग टर्बाइन मधून ती काय केली ड्रेन केली ऍट अ सर्टन पॉइंट सर्टन म्हणजे वेगवेगळ्या पॉइंटला आपण ती करू शकतो या ठिकाणी पहा या ठिकाणी सपोज या ठिकाणी पॉइंट नंबर 1 ला मी ड्रेन केली त्यानंतर या ठिकाणी पॉइंट नंबर 2 ला मी ड्रेन केली मग या असे जे सर्टन पॉइंट्स आहेत त्या सर्टन पॉइंट्सला मी काय करू शकतो ती स्टीम काय करू शकतो ड्रेन करू शकतो ड्युरिंग द एक्सपान्शन मग या ठिकाणी ती स्टीम एक्सपान्शन होत असते टर्बाइन मध्ये मग ती एक्सपान्शन चालू असताना त्या स्टीमचं एक्सपान्शन चालू असताना मी काय करतोय वेगवेगळ्या सर्टन पॉइंटला ती स्टीम काय करतोय ड्रेन करतोय आणि ती स्टीमचा यूज करून युजिंग दिस स्टीम मी काय करतोय ती स्टीमचा यूज कुठं करतोय हिटिंग साठी कुठं करतोय ती स्टीमचा यूज हिटिंग द फीड वॉटर म्हणजे जे काही फीड वॉटर आहे या ठिकाणचं जे काही हॉट वेल मधलं जे काही पाणी आहे थंड ते आपण बॉयलर मध्ये सप्लाय करणार आहोत म्हणजे त्याला आपण म्हणतो फीड वॉटर मग ते फीड वॉटर हीट करण्यासाठी गरम करण्यासाठी या स्टीमचा आपण यूज करतो समजतंय मग ही जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो ब्लीड त्याला आपण काय म्हणतो त्या प्रोसेसला ब्लीड म्हणतो समजतंय म्हणजे हे जे ब्लीड म्हणजे काय ब्लीड म्हणजे हे जे स्टीम आहे स्टीम आपण या ठिकाणी हीट एक्सचेंजर मध्ये पाठवतो त्या ठिकाणी वॉटरला काय करतो गरम करतो आणि वॉटर पाणी गरम केल्यानंतर ते पाणी आपण कुठं पाठवतो बॉयलरला पाठवतो म्हणजे ते पाणी जे काही बॉयलरला आपण पाठवण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो ब्लीड समजतंय वॉटर सप्लाय म्हणजे या ठिकाणी स्टीम या ठिकाणी आपण काढून हीट एक्सचेंजरला पाठवतो त्याला आपण म्हणतो ब्लीड समजतंय ब्लीड म्हणजे काय ही स्टीम सेव्हरल पॉइंटला काढायची आणि ती हीट एक्सचेंजरला सोडायची आणि त्या ठिकाणी ते वॉटर गरम करायचं त्याला आपण म्हणतो ब्लीड ओके समजलं ब्लीड काय आहे ते ब्लीड म्हणजे सेव्हरल पॉइंटला ती स्टीम काढायची आणि ती हीट एक्सचेंजरला सप्लाय करायची म्हणजे त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी ब्लीड असं म्हणतो समजतंय ब्लीड म्हणजे काय की सेव्हरल पॉइंटला स्टीम काढायची आणि ती हीट एक्सचेंजरला सप्लाय करायची त्याला आपण ब्लीड म्हणतो आता ही ब्लीड केल्यानंतर ती प्रोसेस झाल्यानंतर मग त्या प्रोसेस मधून आपल्याला काय होतंय फीड वॉटर काय करतोय आपण हिटिंग करतोय मग ती फीड वॉटर हिटिंग करून बॉयलरला जे सप्लाय करतोय आपण मग ती जी प्रोसेस आहे फीड वॉटर गरम करून ती बॉयलरला सप्लाय करायची आणि ते फीड वॉटर कशाच्या साहाय्याने आपण हीट करतोय तर ते हीट करतोय त्या स्टीमच्या साहाय्याने म्हणजे स्टीम जी काही आपण ब्लीड करतो त्याच्या साहाय्याने आपण काय करतो ते वॉटर काय करतो ते आपण गरम करतो आणि ते बॉयलरला सप्लाय करतो म्हणजे ती जी प्रोसेस आहे पूर्ण ती संपूर्ण प्रोसेसला आपण म्हणतो रिजनरेटिव्ह फीड हिटिंग रिजनरेटिव्ह फीड हिटिंग समजलं रिजनरेटिव्ह फीड हिटिंग काय आहे ते म्हणजे ही जी प्रोसेस आहे यावरती तुम्हाला फ्रिक्वेंटली 4 मार्कला प्रश्न विचारला गेलेला आहे त्यावेळेस तुम्हाला ही डायग्राम काढावी लागेल तसंच तुम्हाला त्याचे ऍडव्हान्टेज देखील विचारलेले आहे तर त्याचे ऍडव्हान्टेज काय आहे ते देखील तुम्ही सांगू शकता तर पहिला ऍडव्हान्टेज आहे की थर्मल इफिशियन्सी जी आहे बॉयलरची ती काय होते इन्क्रीज होते थर्मल इफिशियन्सी काय होते इन्क्रीज होते का इन्क्रीज होते कारण की या ठिकाणी हीट इनपुट आपलं काय होतं कमी होतं कारण की पाणी जे आहे ते ऑलरेडी गरम करून जर आपण पाठवलं बॉयलर मध्ये तर त्या पाण्याची स्टीम तयार करताना आपल्याला काय लागेल कमी फ्युएल बर्न करावं लागेल म्हणजे आपलं जे हीट इनपुट आहे ते कमी लागेल समजतंय म्हणजे त्या बॉयलरला आपल्याला कमी हीट द्यावी लागेल का पाणी ऑलरेडी काय गरम आहे पाणी जर थंड पाठवलं असतं तर काय झालं असतं
बॉयलरच्या आतमध्ये पाणी थंड आहे म्हणजे त्याचं टेम्परेचर रेज करून वाढून त्याचं तापमान वाढून त्याचं स्टीम तयार करायला आपल्याला त्या ठिकाणी जास्त फ्युएल बर्न करावं लागलं असतं. समजतंय? म्हणजे त्या ठिकाणी हीट इनपुट जास्त राहतं. पण या ठिकाणी रिजनरेटिव्ह हीटिंग जर आपण वापरलं तर ते पाणी जे आपण बॉयलरला सप्लाय करतो तो ऑलरेडी ते गरम करूनच पाठवणार आहोत. गरम केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कमी काय लागेल, कमी फ्युएल लागेल त्या पाण्याची स्टीम बनवायला. त्या वॉटरची स्टीम मध्ये कन्व्हर्जन करताना आपल्याला कमी फ्युएल लागेल. कमी फ्युएल जर बर्न करावं लागेल तर म्हणजेच त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला कमी हीट लागेल म्हणजे जे इनपुट आहे आपलं ते कमी लागणार आहे या ठिकाणी. समजतंय? आणि जर इनपुट जर कमी लागलं तर आपली इफिशियन्सी काय होईल, वाढेल. हे त्याचा ऍडव्हान्टेज आहे. त्यानंतर दुसरा ऍडव्हान्टेज काय आहे की स्ट्रेस जे प्रोड्यूस होतात बॉयलरमध्ये ते काय होतात, रिड्यूस होतात. कारण या ठिकाणी आपण हीट पण काय होते, कमी फ्युएल बर्न केलं तर त्या ठिकाणी जास्त हीट आपल्याला लागत नाही. स्टीम मध्ये कन्व्हर्जन करताना कमी हीट लागली याचा अर्थ त्या ठिकाणचे बॉयलर मधले जे वेगवेगळे पार्ट असतात ते जास्त गरम होणार नाही. जास्त गरम नाही झाले तर त्या ठिकाणी जे काही स्ट्रेस प्रोड्यूस होतो बॉयलरच्या आतमध्ये तो देखील काही रिड्यूस होईल. हे एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. दुसरा ऍडव्हान्टेज काय आहे, जे स्ट्रेस प्रोड्यूस होतात बॉयलर मध्ये ते काय होतात, रिड्यूस होतात, ते कमी होतात. त्यानंतर जी कॅपॅसिटी जी आहे, आता या ठिकाणी जो काही कंडेन्सर आपल्याला लावायचा आहे या टर्बाइन मधून जे काही स्टीम बाहेर पडेल, समजतंय, जी रिमेनिंग स्टीम असेल, समजतंय, जी रिमेनिंग स्टीम आहे ती काय होते टर्बाइन मधून बाहेर पडते आणि ती आपल्याला काय करावं लागते, कंडेन्सर मध्ये ती आपण पाठवतो. हा कंडेन्सर आहे. मग हा जो कंडेन्सर आहे मला तो कंडेन्सर दिसतोय या ठिकाणी, त्या कंडेन्सरचं लो कॅपॅसिटीचा जो कंडेन्सर आहे तो आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे कंडेन्सरची कॅपॅसिटी पण काय करतो होते त्या ठिकाणी रिड्यूस होते. म्हणजे कमी कॅपॅसिटीचा आपण कंडेन्सर जर वापरला तर त्या ठिकाणी त्याच्यासाठी जी किंमत असते, कॉस्ट असते ती देखील कमी लागते. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर जी रिक्वायर्ड आहे ती काय होते, रिड्यूस होते. ओके. आणि फ्युएल कंझम्पशन तर कमीच होतं, हे देखील मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ते देखील त्याचं एक ऍडव्हान्टेजेस आहे. असे 4 ऍडव्हान्टेज आहेत रिजनरेटिव्ह फीड हीटिंगचे, ते देखील तुम्ही लिहू शकता. आता याचं डिसएडव्हान्टेज काय आहे, तर डिसएडव्हान्टेज हे की या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पॉइंटला टर्बाइन मधली स्टीम बाहेर काढावं लागेल. या ठिकाणी त्या वेगवेगळ्या पॉइंटला तुम्हाला या ठिकाणी पाईपलाईन्स वगैरे टाकावं लागतील, एक्स्ट्रा अरेंजमेंट त्या ठिकाणी वापरावं लागेल. इथं हीट एक्सचेंजर त्या ठिकाणी तुम्हाला लावावं लागतील. त्यानंतर इथे जे पाईप्स हे एक्स्ट्रा म्हणजे काही इक्विपमेंट्स वगैरे लागतील, हे तुम्हाला एक्स्ट्रा इक्विपमेंट त्या ठिकाणी लावावं लागतं. मग त्यामुळे काय होतं की जी कॉस्ट आहे पॉवर प्लांटची ती काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे हा जो टोटल पॉवर प्लांट आहे, समजतं, या ठिकाणी त्याची कॉस्ट काय होते, इन्क्रीज होते, ती वाढते. हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. डिसएडव्हान्टेज समजलं. डिसएडव्हान्टेज काय आपण सांगू शकतो, कॉस्ट ऑफ पॉवर प्लांट इन्क्रीज. हे जी पॉवर प्लांटची जी काही कॉस्ट आहे ती काय होते, इन्क्रीज होते. ओके, समजलंय रिजनरेटिव्ह फीड हीटिंग. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला घ्यायचा आहे कंपाऊंडिंग. काय असतं कंपाऊंडिंग, म्हणजे स्टीम टर्बाइन आपण काय करतो, कंपाऊंडिंग करत असतो. तर एक्झॅक्टली ते कंपाऊंडिंग काय आहे, ती कंपाऊंडिंगची गरज का पडते ते आपण अगोदर पाहूया. द नेसेसिटी ऑफ कंपाऊंडिंग, कंपाऊंडिंगची गरज काय आहे. जे आपण स्टीम टर्बाइन जे काही कंपाऊंडिंग करतो त्याची गरज का भासते आणि कंपाऊंडिंग म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. तर कंपाऊंडिंगची गरज का भासते, कारण टू रिड्यूस द स्पीड ऑफ रोटर ब्लेड. या ठिकाणी जे काही टर्बाइन आहे त्या टर्बाइनचे जे काही ब्लेड्स आहेत, दिसतंय या ठिकाणी हे जे काही ब्लेड आहेत, मुव्हिंग ब्लेड, ते रोटेट होत असतात. जर आपण या ठिकाणी नोझल मध्ये जर आपण स्टीम जर सगळी एक्सपांड केली, त्या स्टीमची व्हेलॉसिटी खूप जास्त होते आणि ती जास्तीची व्हेलॉसिटी असणारी स्टीम ज्यावेळेस ह्या ब्लेड वरती येऊन ती स्ट्राईक होते, ती धडकते, त्यावेळेस ते ब्लेड देखील काय होतात, असे जोराने काय लागतात, फिरू लागतात. मग त्या ब्लेडची जी व्हेलॉसिटी आहे ती खूप जास्त असते. ती व्हेलॉसिटी कदाचित एवढी जास्त असू शकते की ते ब्लेड त्या ठिकाणी तुटू शकतात. समजतंय, त्या ठिकाणी टर्बाइनला डॅमेज होऊ शकते. मग ती डॅमेज होऊ नये त्यामुळे आपण काय करतो, ती स्टीम जी आहे
ती एकखटी एक्सपांड न करता ती आपण काय करतो, नंबर ऑफ स्टेजेस मध्ये तिला एक्सपांड करतो. मग ती जी प्रोसेस आहे नंबर ऑफ स्टेजेस मध्ये स्टीमला एक्सपांड करण्याची, त्याला आपण म्हणतो कंपाऊंडिंग. समजतं? एकखटी तिला स्टीमचं प्रेशर एनर्जी कमी न करता ती आपण काय करतोय, स्टेजेस मध्ये हळूवारपणे ती आपण कमी कमी करत जातो स्टेजेस मध्ये. मग ती जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो कंपाऊंडिंग. आणि कंपाऊंडिंगची गरज काय, त्याच्यामध्ये पहिलंच तुम्हाला मी सांगितलं, जर सपोज तो टर्बाईनच्या ब्लेडचा जर स्पीड खूप जास्त झाला, म्हणजे तो जो रोटर ब्लेड आहे त्याचा जर स्पीड जर खूप जास्त झाला तर त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकतं आणि ते प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही तेवढं स्पीड कंट्रोल करणं. मग त्याला एक आपल्याला एक लिमिट द्यायचंय, त्या स्पीड एक लिमिट मध्ये वाढला पाहिजे. लिमिट म्हणजे तो रिक्वायर्ड आहे किंवा तो त्या स्पीड मध्ये त्या टर्बाईनला डॅमेज होणार नाही. समजतंय? ते टर्बाईन तुटणार नाही. मग ते स्पीड रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, कंपाऊंडिंगची गरज त्या ठिकाणी आपल्याला भासते. समजतंय? मग कंपाऊंडिंगचं महत्वाचं मेन गरज काय आहे, नेसेसिटी काय आहे, तर ती नेसेसिटी आहे टू रिड्यूस द स्पीड ऑफ रोटर ब्लेड टू प्रॅक्टिकल लिमिट. प्रॅक्टिकल लिमिट म्हणजे काय, जे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे, म्हणजे टर्बाईन न तुटता प्रॅक्टिकली ते चांगलं वर्किंग होईल, ऑपरेशन चांगल्या ऑपरेशन मध्ये ते राहील. ते प्रॅक्टिकल लिमिट जे असेल टर्बाईनचं स्पीडचं, मग त्या लिमिटला तो स्पीड मेंटेन करण्यासाठी आपण काय करतो, कंपाऊंडिंग करत असतो. हे पहिलं त्याचं नेसेसिटी गरज तुम्हाला सांगितली मी. तर दुसरी गरज आणि नेसेसिटी जी काय आहे ती आहे की जर सपोज टर्बाईनचा स्पीड जर खूप जास्त झाला तर त्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स जे आहेत ते देखील काय होतात, ब्लेडवरचे खूप जास्त वाढत असतात आणि खूप जास्त सेंट्रिफ्युगल फोर्समुळे ते टर्बाईनचे जे काही ब्लेड आहेत ते फेल होऊ शकतात, ते तुटू शकतात. मग त्याचं जे फेल्युअर आहे, ते ब्लेड तुटू नये, ते फेल होऊ नये, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सेंट्रिफ्युगल फोर्स हा रिड्यूस करावा लागतो. मग सेंट्रिफ्युगल फोर्स हा रिड्यूस करण्यासाठी देखील आपण काय करतो, कंपाऊंडिंग करत असतो. म्हणजे कंपाऊंडिंगच्या सहाय्याने आपण काय करतो, स्पीड कमी करतो आणि स्पीड काय एकदा रिड्यूस झाला तर सेंट्रिफ्युगल फोर्स देखील काय रिड्यूस होईल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स जर रिड्यूस झाला तर टर्बाईनचं जे काही ब्लेड आहे त्याचं फेल्युअर आपण प्रिव्हेंट करू शकतो, ते टाळू शकतो. समजतंय? हे त्याचं दुसरं ऍप्लिकेशन आहे. त्यानंतर तिसरं जे ऍप्लिकेशन आहे, जी काही स्टीम आहे ती स्टीम जी काही ब्लेड पासून टर्बाईन मधून जी काही स्टीम बाहेर पडते तिचा देखील स्पीड खूप जास्त असतो. मग ती जर स्टीम जर अतिशय वेगाने जर टर्बाईनच्या बाहेर पडली आणि ती जर बाहेर आली आणि बाहेर येताना ती जर आपण आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट मध्ये सोडली तर ती आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट साठी पण काय थोडीशी घातक असू शकते. मग त्यासाठी त्या स्टीमचा व्हेलॉसिटी आपल्याला रिड्यूस करावा लागते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की टर्बाईन मधून जी काही ब्लेड आहे त्या ब्लेड मधून ज्यावेळी स्टीम बाहेर पडत असते त्या ठिकाणी त्या स्टीमचा स्पीड रिड्यूस करणं हे देखील गरजेचं असतं. मग ते रिड्यूस करण्यासाठी आपण कंपाऊंडिंग त्या ठिकाणी वापरत असतो. म्हणजे कंपाऊंडिंग मध्ये जर आपण वापरलं, कंपाऊंडिंग जर केली त्या ठिकाणी टर्बाईनला जर आपण कंपाऊंडिंग केली तर त्या ठिकाणी जे काही स्टीम टर्बाईनच्या बाहेर पडते त्याचा स्पीड काय होतो, ऑटोमॅटिकली तो रिड्यूस होतो किंवा रिड्यूस करण्यास ती मदत होते त्या ठिकाणी. ओके, समजतंय? हे 3 मेन नेसेसिटी गरज आहे कंपाऊंडिंग करण्याची स्टीम टर्बाईनला. यावरती देखील तुम्हाला फ्रिक्वेंटली प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मेथड ऑफ कंपाऊंडिंग. कंपाऊंडिंग म्हणजे काय समजलं? कंपाऊंडिंग मध्ये काय करतो आपण, कंपाऊंडिंग मध्ये आपण काय करतो, एक स्टीमचं जे एक्सपान्शन आहे हे आपण काय करतो, नंबर ऑफ स्टेजेस मध्ये करतो. आणि ती जी मेथड आहे की नंबर ऑफ स्टेजेस मध्ये ती स्टीमला एक्सपांड करायचं जेणेकरून आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी टर्बाईनचा स्पीड आपण रिड्यूस करू शकतो आणि ते जे डॅमेज आहे ब्लेडला होणारा डॅमेज ते आपण टाळू शकतो, ते प्रिव्हेंट करू शकतो. मग ते जे आपण रिड्यूस करतो नंबर ऑफ स्टेजेस मध्ये
प्रेशर स्टीमचा ती जी मेथड आहे त्याला म्हणतो आपण कंपाऊंडिंग. कंपाऊंड हे वेगवेगळ्या प्रकारे आपण कंपाऊंड करू शकतो. जसं या ठिकाणी 3 टाइप सांगितले. तर पहिलं आहे प्रेशर कंपाऊंडिंग, दुसरं आहे व्हेलॉसिटी कंपाऊंडिंग, तिसरं आहे प्रेशर अँड व्हेलॉसिटी कंपाऊंडिंग. समजतं? या प्रेशर आणि व्हेलॉसिटी कंपाऊंडिंग मध्ये आपण काय करतो, हा जो प्रेशर कंपाऊंडिंग आहे व्हेलॉसिटी कंपाऊंडिंग ह्या दोघांना कंबाईन करतो आणि कंबाईन करून एक नवीन मेथड जी आहे ती डेव्हलप केलेली आहे, प्रेशर अँड व्हेलॉसिटी कंपाऊंडिंग. ओके, आपण आता ते वन बाय वन पाहूया. तर पहिली आहे या ठिकाणी प्रेशर कंपाऊंडिंग. फर्स्ट वन आहे प्रेशर कंपाऊंडिंग. प्रेशर कंपाऊंडिंग. तर या ठिकाणी प्रेशर कंपाऊंडिंग मध्ये तुम्हाला दिसतंय जी काही स्टीम आहे या ठिकाणी नोझल आहे, त्यानंतर ब्लेड आहे, परत या ठिकाणी नोझल आहे, परत ब्लेड आहे, परत नोझल आहे, ब्लेड आहे. या ठिकाणी नोझल ब्लेड, नोझल ब्लेड. नोझल म्हणजे फिक्स ब्लेड आपण म्हणतो. नोझलला काय म्हणतो आपण या ठिकाणी फिक्स ब्लेड. फिक्स ब्लेड. फिक्स ब्लेड. समजतंय? या ठिकाणी फिक्स ब्लेड त्याला आपण काय म्हणतो नोझल. या ठिकाणी फिक्स ब्लेड आहे, दिसतंय? त्यानंतर परत नेक्स्ट काय आहे, मूव्हिंग ब्लेड आहे. कोणते? मूव्हिंग ब्लेड. दिसतंय या ठिकाणी मूव्हिंग ब्लेड. परत फिक्स ब्लेड दिसतंय, हे काय आहे फिक्स ब्लेड आहे. परत मूव्हिंग ब्लेड. म्हणजे असे अल्टरनेट काय असतात एकानंतर एक, फिक्स ब्लेड, मूव्हिंग ब्लेड, फिक्स ब्लेड, मूव्हिंग ब्लेड. हे काय केले असतात आपण अटॅच केलेले असतात. या ठिकाणी प्रेशर कंपाऊंडिंग मध्ये काय करतो आपण, या ठिकाणी अरेंजमेंट असते एक्सपेन्शन ऑफ स्टीम इन नंबर ऑफ स्टेप्स. म्हणजे जी काही स्टीम आहे ती काय करतो आपण नंबर ऑफ स्टेजेस मध्ये तिला एक्सपांड करतो आपण स्टीमला. समजतंय? आता या ठिकाणी जी काही प्रत्येक स्टेज आहे, एका स्टेज मध्ये काय असतो, एक सेट ऑफ फिक्स नोझल असतो. या ठिकाणी दिसतोय फिक्स नोझल किंवा फिक्स ब्लेड असतात. आणि परत त्या ठिकाणी काय असतात, एक मूव्हिंग ब्लेड असतात. कोणते? मूव्हिंग ब्लेड. मूव्हिंग ब्लेड दिसतंय या ठिकाणी. म्हणजे फिक्स ब्लेड, मूव्हिंग ब्लेड, फिक्स ब्लेड, परत फिक्स ब्लेड, परत मूव्हिंग ब्लेड. म्हणजे ही काय झाली, एक स्टेज झाली. समजतंय? म्हणजे एका स्टेज मध्ये काय असतं, एक सेट ऑफ नोझल. या ठिकाणी दिसतोय हा सेट ऑफ नोझल. दिसतंय या ठिकाणी सेट ऑफ नोझल. आणि या ठिकाणी एक सेट ऑफ मूव्हिंग ब्लेड. म्हणजे हे जे दोन्ही मिळून सेट ऑफ मूव्हिंग ब्लेड आणि सेट ऑफ फिक्स ब्लेड, हे दोघांना जर आपण एकत्रित केलं, ही झाली आपली एक स्टेज झाली. म्हणजे याला काय म्हणतो, एक स्टेज. समजतंय? ही झाली एक स्टेज. त्याला आपण नाव देऊ स्टेज नंबर 1. ही झाली स्टेज 1. तसंच या ठिकाणी स्टेज 2 म्हणजे कोणती, परत या ठिकाणी काय फिक्स ब्लेड, परत मूव्हिंग ब्लेड, ही स्टेज 2. परत स्टेज 3, परत एकदा फिक्स ब्लेड, मूव्हिंग ब्लेड.
मग स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 या असं नंबर ऑफ अशा स्टेजेस असतात. समजतंय? या ठिकाणी स्टेज 1 समजली, या ठिकाणी काय असेल स्टेज 2 असेल, या ठिकाणी काय असेल स्टेज 3 असेल. इमेजिन होत आहे अशा स्टेजेस असतात. 1 2 3 ही पहिली स्टेज, ही दुसरी स्टेज, ही तिसरी स्टेज. इमेजिन होत आहे? मग एका स्टेज मध्ये काय असतं, एका स्टेज मध्ये एक सेट ऑफ फिक्स ब्लेडचा एक स्लेट असतो. या ठिकाणी दिसतोय हा फिक्स ब्लेडचा एक सेट आहे. त्यानंतर त्या ठिकाणी एका स्टेज मध्ये मूव्हिंग ब्लेडची एक सेट असतो. म्हणजे मूव्हिंग ब्लेडचा स्लेट आणि फिक्स ब्लेडचा स्लेट असे दोघांनी मिळून एकत्रित काय होतं, एक स्टेज तयार होते. समजतंय? तर या ठिकाणी काय होतं की हे जे नोझल किंवा फिक्स ब्लेड आहे, ओके, ते फिक्स ब्लेड इट इज ऍक्ट ऍज अ नोझल. नोझल सारखे काय होतात ते ऍक्ट होत असतात. आणि त्या ठिकाणी जी काही स्टीम या ठिकाणी नोझल मध्ये जाते, सुरुवातीला त्या स्टीमचा प्रेशर हा खूप जास्त असतो, खूप जास्त असतो. समजतंय? त्या स्टीमचा प्रेशर काय असतो, खूप जास्त असतो. आणि ज्यावेळेस ती स्टीम ह्या नोझल मधून पास होते, नोझल मधून पास झाल्यानंतर त्या ठिकाणी तिची जी काही प्रेशर आहे, तो प्रेशर त्या ठिकाणी काय होतो, कमी होतो. दिसतं या ठिकाणी प्रेशर काय होतं, सुरुवातीला स्टीम काय होते बॉयलर प्रेशरला, दिसतं या ठिकाणी स्टीम बॉयलर प्रेशरला ती स्टीम काय होते ह्या नोझल मध्ये येते. आणि बॉयलर प्रेशरला ती नोझल मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ती स्टीम काय होते नोझल मध्ये एक्सपांड होते. आणि एक्सपांड झाल्यानंतर तिचा प्रेशर काय होतो, कमी होतो. तिचा प्रेशर काय होतो, रिड्यूस होतो. त्यानंतर ती स्टीमचा प्रेशर रिड्यूस झाला तर त्या स्टीमची प्रेशर जी कमी होते आणि त्या स्टीमची या ठिकाणी दिसते त्या स्टीमची प्रेशर एनर्जी कमी होते आणि त्या स्टीमची कायनेटिक एनर्जी म्हणजे त्या स्टीमची व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. दिसते या ठिकाणी व्हेलॉसिटी इन्क्रीज झालेली आहे. ओके, या ठिकाणी काय होते, त्याची व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. या ठिकाणी व्हेलॉसिटी इन्क्रीज झालेली आहे. व्हेलॉसिटी इन्क्रीज होते आणि प्रेशर डिक्रीज होतं नोझल मध्ये. हे तर समजलं. ओके, या ठिकाणी समजतंय नोझल मध्ये ज्यावेळेस स्टीम जाते त्यावेळेस तिचं काय होतं, प्रेशर काय होतं, डिक्रीज होतो आणि त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. ओके, त्यानंतर ती नोझल मधून ती जी काही स्टीम आहे ती पुढे पुढे ती मूव्हिंग ब्लेड वरती जाते. आणि ज्यावेळेस ती मूव्हिंग ब्लेड वरतून जात असते तर ती मूव्हिंग ब्लेड मधून जाताना तिचं प्रेशर हा कॉन्स्टंट राहत असतो. मूव्हिंग ब्लेड मधून जाताना प्रेशर काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. मग या ठिकाणी तुम्हाला रेड कलरची जी प्रेशर डायग्राम आहे ती दिसते या ठिकाणी. या ठिकाणी प्रेशर काय दिसतंय, कॉन्स्टंट राहिलाय, स्थिर राहिलाय. तो इन्क्रीज पण होत नाही, तो डिक्रीज पण होत नाही, तो काय राहतो, स्थिर राहतो, कॉन्स्टंट राहतो.
म्हणजे या ठिकाणी मूव्हिंग ब्लेड मधून स्टीम जाताना प्रेशर काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. सिमिलरली स्टेज 2 मध्ये पहा, या ठिकाणी ह्या मूव्हिंग ब्लेड आहे, त्या मूव्हिंग ब्लेड मधून पहा या ठिकाणी स्टीम जाताना प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट आहे. सिमिलरली या ठिकाणी मूव्हिंग ब्लेड आहे, त्या मूव्हिंग ब्लेड मधून जाताना स्टीमचा प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे स्टीम ही मूव्हिंग ब्लेड मधून जाताना ती एक्सपांड होत नाही. स्टीम फक्त एक्सपांड कुठे होते, फिक्स ब्लेड मधून जाताना. या ठिकाणी फिक्स ब्लेड आहे, त्या फिक्स ब्लेड मधून जाताना पहा स्टीम काय झाली, एक्सपांड झाली. एक्सपांड झाल्यामुळे तिचा प्रेशर काय होतो, कमी होतो आणि व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. परत एकदा या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी परत या ठिकाणी नोझल आलेला आहे, दिसतंय या ठिकाणी हा नोझल मधून जाताना पहा ती स्टीम एक्सपांड झाल्यामुळे तिचा प्रेशर काय झाला, कमी झाला. परत एकदा पहा या ठिकाणी स्टेज नंबर 3, त्या ठिकाणी परत नोझल आहे, ह्या नोझल दिसत आहे, ह्या नोझल मधून जाताना ती स्टीमचा प्रेशर काय होतो, कमी होतो, तो रिड्यूस होतो. काय रिड्यूस होतो, कारण त्या ठिकाणी नोझल मध्ये स्टीम काय होते, एक्सपांड होते. या ठिकाणी नोझल आहे, समजतंय. तसंच या ठिकाणी नोझल आहे, या ठिकाणी नोझल आहे, या तिन्ही नोझल मध्ये पहा या ठिकाणी प्रेशर कमी झालाय, त्यानंतर परत नोझल मध्ये प्रेशर कमी झालाय, परत या ठिकाणी नोझल मध्ये प्रेशर कमी झालाय. पण मूव्हिंग ब्लेड मध्ये काय राहतो, प्रेशर हा कॉन्स्टंट राहतो. मूव्हिंग ब्लेड पहा या ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट आहे, या ठिकाणी मूव्हिंग ब्लेड मध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, या ठिकाणी मूव्हिंग ब्लेड वरती प्रेशर कॉन्स्टंट आहे. समजतंय. आता या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची, ज्यावेळेस नोझल मधून स्टीम जात असते तर त्या ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट राहतो, पण व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. या ठिकाणी पहा व्हेलॉसिटी काय झाली, इन्क्रीज झाली. तसंच या ठिकाणी पहा नोझल मध्ये स्टेज नंबर 2 ची जी नोझल आहे त्या ठिकाणी देखील काय होते, व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. दिसते व्हेलॉसिटी इन्क्रीज झालेली. त्यानंतर परत पुढची जी नोझल आहे पहा, या ठिकाणी नोझल मध्ये प्रेशर डिक्रीज होतो आणि व्हेलॉसिटी काय झाली, इन्क्रीज झाली. इमेजिन होत आहे आणि समजतंय. म्हणजे नोझल मध्ये काय होतंय, प्रेशर डिक्रीज होतोय आणि व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. या ठिकाणी पण पहा नोझल मध्ये काय झालं, प्रेशर डिक्रीज झाला, व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली. या ठिकाणी पण नोझल आहे, त्या ठिकाणी काय झाला, प्रेशर डिक्रीज झाला, व्हेलॉसिटी काय झाली, इन्क्रीज झाली. समजतंय, व्हेलॉसिटी प्रेशर डायग्राम. आता मूव्हिंग ब्लेड मध्ये होतं काय, मूव्हिंग ब्लेड मध्ये जाताना प्रेशर काय होतो, कॉन्स्टंट राहतो. प्रेशर काय राहतो, कॉन्स्टंट. मूव्हिंग ब्लेड मध्ये दिसतंय या ठिकाणी पहा, मूव्हिंग ब्लेड मध्ये प्रेशर काय राहतो, स्टीमचा कॉन्स्टंट राहतो. परंतु त्या मूव्हिंग ब्लेड वरती ती स्टीम जाऊन काय होते, स्ट्राईक होते आणि धडकल्यामुळे त्या स्टीमची व्हेलॉसिटी काय होते, कमी होते. मग या ठिकाणी जी काही मूव्हिंग ब्लेड आहे त्या ठिकाणी व्हेलॉसिटी पहा कमी होते. परत या ठिकाणी मूव्हिंग ब्लेड तुम्हाला दिसतीये, त्या ठिकाणी देखील काय होते, व्हेलॉसिटी कमी होते आणि प्रेशर काय कॉन्स्टंट राहतो. या ठिकाणी पण पहा व्हेलॉसिटी काय झाली, कमी झाली आहे मूव्हिंग ब्लेड मध्ये आणि त्याचा प्रेशर काय कॉन्स्टंट आहे. समजलं. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, प्रत्येक स्टेज मध्ये या ठिकाणी स्टेज नंबर 1 मध्ये बघा, स्टेज नंबर 1, त्यानंतर स्टेज नंबर 2, त्यानंतर स्टेज नंबर 3. प्रत्येक स्टेज मध्ये काय होते, प्रेशर काय होते, रिड्यूस होतं. पहा स्टेज नंबर 1 मध्ये प्रेशर रिड्यूस झाला, स्टेज नंबर 2 मध्ये परत प्रेशर कमी झाला, परत स्टेज नंबर 3 मध्ये प्रेशर रिड्यूस झाला. म्हणजे प्रत्येक स्टेज मध्ये काय होते, प्रेशर काय होते, या ठिकाणी रिड्यूस होतं. समजतंय. मग हा जो प्रेशर रिड्यूस होतो प्रत्येक स्टेज मध्ये, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, प्रेशर कंपाऊंडिंग म्हणतो. म्हणजे प्रत्येक स्टेज मध्ये प्रेशर रिड्यूस होतो. इमेजिन झालं तुम्हाला हे प्रेशर कंपाऊंडिंग जे आहे, कंपाऊंडिंगचा पहिला टाइप आपण स्टडी केलाय.